श्री स्वामी समर्थ. रिअल इस्टेट सगळ्यात पॉप्युलर समजली जाणारी गुंतवणूक. फ्लॅट असू द्या, गाळे असू द्या, प्लॉट असू द्या किंवा जमीन असू द्या. आपल्या पूर्वजांनी सांगितलंय सोनं हे खरं मातीमध्ये आहे. त्याच्यामुळं रिअल इस्टेट ही खूप पॉप्युलर इन्व्हेस्टमेंट आहे, ज्याच्यामध्ये छान पद्धतीचे इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स तुम्हाला त्यातून मिळतात. पण नक्कीच तुम्हाला ह्याच्यामध्ये किती प्रमाणात गुंतवणूक केली पाहिजे, कुठे केली पाहिजे, कारण की आपण हल्ली पाहतोय रिअल इस्टेटमध्ये प्लॉट घ्यायला गेलं तर तिथे किती अडचणी आहेत. तिथलं डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत का, एखादी जमीन घ्यायची म्हणलं तरी त्याचे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत का, कोणाचं ऑब्जेक्शन नाही ना, हे सगळं पाहिलं गेलं पाहिजे. किचकट आहे, पण नक्कीच योग्य वकिलांचा सल्ला घेऊन तुम्ही जर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर नक्कीच लाँग टर्ममध्ये फायदा होऊ शकतो. पण हल्ली थोडासा फ्लॅट घेण्यामध्ये जो कल आहे, जो ट्रेंड आहे, तो कमी होत चालला. कारण की आपण एखादा फ्लॅट घेतला, त्याच्यामध्ये जेवढी इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्याच्यातून जे काही आपल्याला रिटर्न्स मिळत आहेत हे जर पाहिलं गेलं तर कुठेतरी ह्याच्यामध्ये तोटाच आहे असं जाणवतं आहे. त्याच्यामुळं फ्लॅट असावा की नसावा, तर तो नक्कीच असावा, कारण की आपल्याला स्वतःचं हक्काचं घर हे राहण्यासाठी नक्कीच पाहिजे. तुम्ही स्वतःसाठी जर फ्लॅट घेत असाल तर नक्कीच घ्या, पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून फ्लॅट घेत असाल तर नक्कीच विचार करण्याची गरज आहे. त्याच्यानंतर आले व्यावसायिक गाळे. नक्कीच त्या गाळ्याची जर जागा जर एखाद्या मोक्याच्या ठिकाणी असेल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, कारण की त्याच्यातून मिळणारं जे उत्पन्न आहे, जे भाडं आहे, जे रेंटल इन्कम आहे, ते फ्लॅटपेक्षा कधीही चांगलं असतं. त्याच्यामुळे तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट म्हणून फ्लॅट किंवा गाळा ह्या दोघांचा विचार करत असेल तर नक्कीच गाळा घेणं कधीही चांगलं आहे. त्यानंतर प्लॉटमध्ये पाहिलं आपण, जर प्लॉटमध्ये किती वेगवेगळ्या भानगडी आलेली आहेत, किती जणांची फसवणूक होते. जर तुम्ही प्लॉट घेत असाल कुठे तर नक्कीच योग्य पद्धतीने वकिलांचा सल्ला घ्या, त्याच्यानंतरच प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. त्याच्यानंतर आहे जमीन. शक्यतो जमीन ही एकर्समध्ये घेतली जाते. 11 गुंठ्याच्या पुढे अर्धा एकर, 20 गुंठे, 40 गुंठे, शक्यतो अशा जमिनींचे कागदपत्र हे क्लिअर असतात. तरी पण तुम्ही वकिलांचा योग्य सल्ला हा घेतलाच पाहिजे अशी खरेदी करण्यापूर्वी. त्यामुळं हे अशा आहेत रिअल इस्टेटमधले वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग, आणि त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. पुढची गुंतवणूक पाहूया, कमोडिटी. श्री स्वामी समर्थ.